झी 24 तास एक पाऊल पुढे। व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या जात पडताळणी प्रमाणपत्राअभावी राज्यातल्या हजारो मागासवर्गीय विद्यार्थी आरक्षणाचा लाभ मिळण्यापासून वंचित राहण्याची शक्यता आहे। राज्यातल्या 15 पैकी 12 जात रखडली आहे। आज घडीला सुमारे 2 लाखांपेक्षा जास्त प्रकरणे प्रलंबित आहेत। अशा परिस्थितीत विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे। त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांनी। पुण्याच्या विभागीय जात पडताळणी कार्यालयाच्या बाहेर या क्षणी आम्ही उभे आहोत। या जात पडताळणी पायी ग्रासलेले नागरिक या ठिकाणी आपण पाहू शकतो। अनेक विद्यार्थी असे जे या ठिकाणी हेलपाटे मारून थकलेत। अनेक पालक असे आहेत की ज्यांना आपल्या पाल्यांच्या ऍडमिशनची चिंता लागून आहे। जात पडताळणीची जी बोंब संबंध महाराष्ट्रामध्ये सुरू आहे त्यामध्ये पीडित ठरलेले हे सगळे लोक आहेत आणि त्यांच्याशी आपण या क्षणी बोलूयात। आपण आता बघतो आहोत की हा एक विद्यार्थी आहे। काय तुझी समस्या आहे? तू इथे आलायस जात पडताळणी? जात पडताळणीसाठी मी इथं मागच्या वर्षी जे दिलेलं होतं 2012 मध्ये माझं सगळं दिलं होतं डॉक्युमेंट्स वगैरे, त्यांच्याकडनं कुठून तरी मिसप्लेस झालेलं आहे। ऑनलाईन मध्ये पण आलेलं नाहीये। ऑनलाईन त्यांनी चेक करा सांगितलं होतं, आम्ही चेक केलं पण तिथं पण काहीच नाही। 3 वर्षापूर्वी माझं जात पडताळणीसाठी अर्ज केला होता, अजूनपर्यंत मला त्यावर निकाल मिळाला नाही। त्यांनी माझं जात पडताळणीचा अर्ज नाशिकला दक्षता पथकाकडे पाठवल्यानंतर तिथून पण इथं येऊन 1.5 वर्ष झालंय। उद्याच लास्ट डेट आहे आणि यांनी तर सर्टिफिकेट दिलेलं नाही। हे म्हणतात की आम्ही देऊ शकत नाही कारण आमचे 3 लोक आहेत ते नाहीयेत, पदावरचे मेन लोक आहेत ते हजर नाहीयेत। म्हणजे ते बाहेर आउट ऑफ पुन्हा गेलेले आहेत, फिरायला गेलेत किंवा कुठे गेलेत काय माहिती नाही। पण त्यामुळं ह्या लोकांच्या पेचामुळं आमच्या मुलांचं नुकसान होतं ना वर्षाचं। शासनाचा आणि पालकमंत्र्याचा निषेध नोंदवतो कारण मागासवर्गीय कॅटेगरीच्या लोकांना पर्पजली त्यांच्या शिक्षणामध्ये अडथळे यावेत आणि त्यांनी शिक्षणापासून वंचित राहावं हा हेतू परस्पर चाललेला शासनाचा कारस्थान आहे। ह्या कारस्थानाला इथलच्या विद्यार्थ्यांची लुस्कान होती। खरं तर मागासवर्गीयांना जो अधिकार घटनेनं दिला आहे त्या अधिकारापासूनच त्यांना वंचित ठेवण्याचा हा प्रकार म्हणावा लागेल, कारण या ठिकाणची जी यंत्रणा आहे ती अशाच पद्धतीने आज काम करते आहेत। आता या लोकांचं हे सगळं म्हणणं ऐकल्यानंतर तरी या यंत्रणेला या सरकारला जाग येईल का असा प्रश्न निर्माण होतो। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडबोरसह अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।